खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BCA महिला महाविद्यालय देवपूर धुळे येथे जागतिक महिला दिन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। तर सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच सरस्वती सावित्रीबाई फुले व माजी प्राचार्य स्वर्गीय सूर्यकांत आजमेरा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले गेले। सदर कार्यक्रमाच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य स्मिताजी अतुल आजमेरा या होत्या, तसेच उपाध्यक्ष मेघाजी कामेरकर, तसेच प्राचार्य डॉक्टर D.Z. चौधरी, तसेच प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभाग धुळे आणि प्राचार्य जयप्रकाश पाटील हे उपस्थित होते। तसेच पारितोषिक वितरण समितीचे प्रमुख डॉक्टर R.K. शिंदे व IQACA चे प्रमुख डॉक्टर विनोद पवार, प्राध्यापक डॉक्टर सरबजीत चिमा, प्राध्यापक दिनेश खंडारे, डॉक्टर महादेव जमदाडे, प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे, प्राध्यापक अनिल माडी, प्राध्यापक गुलाब पाटील हे उपस्थित होते। प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर म्हणाले की महिलांसाठी एक दिवस साजरा करून चालणार नाही, तर 365 दिवस महिला दिन साजरा केला पाहिजे। तसेच स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजे व मुलींनी आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सर्व क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे। समाजात बदल घडवणे अगोदर सर्वप्रथम कुटुंबात महिलांना दिले पाहिजे असे ज्योतिबा फुले सांगत महिलांनी स्वतः सुंदर दिसण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे। मान्य स्मिताजी आजमेरा म्हणाले की मुलींनी सक्षम होण्यासाठी व स्वतःच्या हिमतीवर उभे राहिले पाहिजे, त्यासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे। या पारितोषिक वितरण समारंभात शैक्षणिक, क्रीडा, NSS, NCC, सांस्कृतिक अशा विविध विभागातील कार्यक्रमाचे प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना प्रमुख अतिथी डॉक्टर मंजुषा क्षीरसागर या स्मिताजी आजमेरा व प्राध्यापक जयप्रकाश पाटील, उपाध्यक्ष मेघा कामेरकर व प्राचार्य डॉक्टर Z.B. चौधरी यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थिनींचे गुणगौरव करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर D.Z. चौधरी यांनी केले, तर अहवाल वाचन डॉक्टर राजू शिंदे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सोनाली वानखेडे, तर आभार प्रदर्शन डॉक्टर विनोद पवार यांनी केले। सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। राज्यस्तरामध्ये तिची निवड झाली। ज्या 5 विद्यार्थिनींची निवड झालेली होती पूर्ण राज्यामध्ये, त्याच्यातून माफी गोडसे नावाची विद्यार्थिनी तिची पण निवड झाली। खास म्हणजे खऱ्या अर्थाने महाविद्यालयासाठी सुद्धा एक गौरवाचे क्षण आहे। नंबर 2 आमच्या NSSच्या कार्यक्रम अधिकारी अस्मिता इंगोणेकर यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे यावर्षी। त्यांच्या माध्यमातून एक विद्यार्थिनी रेणुका वाले या विद्यार्थिनीला सुद्धा परेडसाठी दिल्लीला जाण्यासाठी संधी मिळाली होती, पण थोड्याशा मार्गाने ती मागे पडली, जाऊ शकली नाही। परंतु विद्यापीठामध्ये आणि नांदेडला 2 ठिकाणी त्या प्रयत्नामध्ये ती थोड्या मार्गाने फक्त मागे पडली, परंतु तरी सुद्धा जे काम झालेलं आहे यावर्षी महाविद्यालयाने ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे। आणि क्रीडा स्पर्धेत देखील आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे। राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी गोल्ड मेडल, तर सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल त्यांनी मिळवले आहेत। जवळजवळ 200-250 पेक्षा जास्त बक्षिसं आमच्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेली आहेत। तर सगळ्या विद्यार्थिनींना या वार्षिक पारितोषिकच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम